आयुर्वेदामध्ये शरीरातील दोष काढून टाकण्यासाठी वमन ही सुंदर चिकित्सा सांगितलेली आहे. तर वमन हे कोणासाठी आहे? ज्यांना मोस्टली कफाचे आजार असतात, मेदाचे आजार असतात, त्यामध्ये वमन चिकित्सा केली जाते. तर वमन हे कोणी करावं आणि कोणी करू नये हे खूप सुंदररित्या सांगितलेलं. वमन हे ज्यांना त्वचेचे आजार असतात, ज्यांना मेदाचे आजार असतात, ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, अशा पेशंट्स मध्ये वमन हे सांगितलंय. तसंच स्त्रियांमध्ये आता सध्या पीसीओडीचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. त्यामध्ये वमन चिकित्सा ही खूप सुंदररित्या कार्य करते. आता वमन हे कोणी करू नये, तर ज्यांना हृदयाचे आजार आहेत, ज्यांना अन्ननलिकेचा आजार आहे, ज्यांचे पोटांमध्ये अल्सर्स आहेत, तर अशा पेशंट्सनी वमन हे कॉन्ट्राइंडिकेट आहे, म्हणजे त्या पेशंट्समध्ये वमन हे अलाउड नाही आहे. तर वमनामध्ये काय केलं जातं, तर एक आयुर्वेदानुसारचा सुंदर वनस्पती आहे, तीक्ष्ण उष्ण गुणात्मक कार्य करतात. तर त्या सूक्ष्म स्रोतसांपर्यंत जाऊन शरीरातले सर्व दोष हे बाहेर काढले जातात. आणि ही जी प्रोसेस आहे ती 3 दिवस स्नेहपान करून त्या लक्षणांनुसार, स्नेहसिद्धीच्या लक्षणांनुसार मग पेशंटला वमन हे ऍडवाइस केलं जातं. तर तुम्हालाही वमन करून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमचं वमन त्वरित करून घ्या.